सलीम कुत्ता सोबत डान्स प्रकरण आणि या डान्स प्रकरणी सुधाकर बडगुजर यांची आज पुन्हा चौकशी सुरू झाली आहे। एसीबी आज पुन्हा चौकशी करणार आहे। सुधाकर बडगुजर यांची 4 दिवसांची मुदत संपलेली आहे। जी बडगुजर यांनी 4 दिवसांची मुदत मागितलेली होती ती मुदत आता संपलेली आहे, त्यामुळे 6व्या दिवशी सुद्धा सुधाकर बडगुजर यांची पुन्हा चौकशी सुरू होणार आहे। याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आमचे प्रतिनिधी महेश महाले यांच्याकडून। महेश, आज पुन्हा बडगुजर यांची चौकशी होतीये। नक्कीच लागवी। खरं तर सुधाकर बडगुजर यांची आज पुन्हा एकदा चौकशी होते, मात्र ही चौकशी सलीम कुत्ता यांच्या संबंधात नसून तर नाशिकमध्ये नगरसेवक असताना त्यांनी महत्त्वाच्या पदावर असताना आपल्या कंपनीला कंत्राट दिलेले होते आणि त्याची तक्रार तत्कालीन मनपा आयुक्त प्रवीण गेडाब यांनी केलेली होती। या चौकशीअंती एसीबीने गुन्हा दाखल केलेला होता आणि या संदर्भात आज सुधाकर बडगुजर यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयामध्ये चौकशी होणार आहे। 12:30 वाजता ही चौकशी होणार आहे। तर दुसरीकडे मात्र नाशिक पोलिसांच्या क्राईम ब्रांचकडून देखील आज त्यांची चौकशी होणार आहे। सलीम कुत्ताच्या व्हिडिओ प्रकरणामध्ये अडचणीत आलेले सुधाकर बडगुजर आतापर्यंत 4 ते 5 वेळेस चौकशीला हजर राहिलेले आज पुन्हा एकदा नाशिकच्या पोलीस आयुक्तांकडून पुन्हा एकदा चौकशी होणार आहे। या चौकशीतून काय माहिती समोर येते हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। खरं तर ज्या ठिकाणी ही पार्टी झालेली होती तो फार्म हाऊस बडगुजर यांच्या नातेवाईकांची माहिती समोर आलेली होती। जशी जशी चौकशी होते तशी तशी आणखी माहिती समोर येते, परंतु आज महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या प्रकरणी चौकशी झाल्यानंतर स्वतः सुधाकर बडगुजर, उबाठाचे नेते सुधाकर बडगुजर आज पत्रकार परिषद घेऊन काही धक्कादायक माहिती देखील समोर आणणार आहे। त्याच्यामुळे त्या पार्टी प्रकरणी ते कोणाचे नाव समोर आणतात हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु एकीकडे एसीबीची चौकशी तर दुसरीकडे नाशिक पोलिसांची चौकशी, या चौकशी ही सुधाकर बडगुजर यांच्या अडचणीमध्ये भर टाकते। आगामी काळामध्ये सुधाकर बडगुजर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही। काल नितेश राणे यांनी देखील सुधाकर बडगुजर यांच्यावर पुन्हा एकदा आरोप केलेले होते। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ज्यावेळेस मकाऊला होते त्यावेळेस त्यांच्या कॅसिनोमधले जे फोटो होते ते सुधाकर बडगुजर यांच्याकडनं गेलेले होते, असा गंभीर आरोप देखील त्यांनी केलेला होता। आणि या सगळ्या प्रकरणावर आता सुधाकर बडगुजर हे काय उत्तर देतात हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तर या संपूर्ण चौकशीकडे आता सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। लागवी। महेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।